पप्प्या कुठं खपला रे तू? रामाच्या बाळात हे काट्ट कुठं खुंट काय माहिती बाई. लयच पागलवाणी करायला लागलं ना. हिंडायचंच काम करतं नुसतं. काय हो मग काऊन माया नावाचा दांगडू लावला सकाळी सकाळी? गेल तू दर्शक फिरायला चक्कर मारायला गावात तर लगे लागलीच आवाज द्यायला. तुपल्या सख्या पोराला मारू राहिली मी काय गुन्हा केला एवढा मला मारू राहिली तर करम मेल्या. तुला काही लाज लज्जा आहे का नाही? तुला माये बहिणे तुला बाकीच्या बयावर बहिणीसारखं पाहायचं मी तुला हेच संस्कार दिले का? मपल्या कानावर काय ऐकू राहिलं? काय नाव राहिलं मपलं तुपल्या बापाचं? लोक आमच्या तोंडात माती घालू राहिले. आम्हाला लोक नाव ठेवू राहिले काय बदमाश पोरग आहे, काय हलकट काट्ट आहे. आमचं सगळं नाव खराब झालं. आमच्या जीवाला काही जगू काहीच फायदा नाही राहिलं. मला असं वाटलं तुला जन्म देऊस तर मी वानझोटी राहिले असते तर वानझोटी पुरला असतं रे डुकरा. अय मा पण एवढं झालं काय तू मला लय मारू राहिली लगे तोंडाखाली मारू राहिली मला. आणि मी काय केलं एवढं लगे? मी गावात गेलतो फिरायला काय कायला मी काय नाव खराब केलं तुमचं मी? अरे डुकरा अजून वर तोंड करून म्हणू राहिला की तो काय केलं. मला काल पार्वताबाई सांगत होती तो तिच्या चिंगीला डोळा मारला म्हणत होती. ती पोरगी रडत रडत आपल्या घरी आलती तर काय म्हणे ती बाई मला मरणाची चार चौकात भांडून गेली. सगळ्या गल्लीत तिनं आपला अपमान केला. काही ठेवलं नाही रे तो डुकरा. तुला ना तुझ्या बापाला तुला अशी चड्डी काढून मारायला लावते. आरोप लावून राहिली तू मायावर मा काही पण का कोणाचं ऐकून तू मायावर आरोप लावून राहिली? अहो त्या चिंगी का त्या चिंगीचं काय ऐकू राहिली तू? ती 56 पोरा डोळा मारत राहते दिवसभर आणि ती मायावर नाव काढून राहिली का? थांब त्याच्या घरी जाऊन भांडतोच मी द्यायला आता. बर मी तुला ऐकते. चिंगी खोटं बोलत असत पण चिंगीची माय कोणत्या मायला वाटतं की आपल्या पोरीचा अपमान करा? आपल्या पोरीला एखाद्या पोराला नाव ठेवलं की त्याच्या घरी सांगा. तुला माहितीये का त्या चिंगीचा भाऊ तर तुला माहितीये किती गुंड्यासारखा आहे, किती बॉडी त्याला, किती बॉडी आहे. तुला असं वर झाडाला उलट टांगण असं मारन ना एखाद दिवशी मारून टाकन. एकुलता एक आहे रे तू. एवढ्या इस्टेटीचा काहीच फायदा नाही. चांगला राह तुला पोरगी भेटणार नाही पोरगी. हो मग मी कोरा करकरीत येऊ लगे माया चारित्र्यावर तुम्ही शंकाच घेऊ नका आणि कोणी घेऊ पण शकत नाही. गावात मला लोक किती इज्जत देते ते माहीतच नाही तुला अजून. मी चारित्र्याला जपतो, चारित्र्यवान माणूस आहे मी. कोण्या सोयरी सायरे किती पोरीसाठी कोणाला पाहायला आलं तर मला आधी विचारते की पोरगी कशी आहे म्हणून गावात. आणि तू मला मारू राहिली खपा खपा. थांब मी चिंगीच्या मायला बोलून आणते. मला त्या चिंगीच्या मायना सगळ्या गल्लीत आपला अपमान केला. ही गोष्ट जर तुझ्या बापाला माहीत झाली तर तू आणि मी आपल्या दोघांचं काहीच खरं नाही. दोघांना घरातून काढून टाकन. बापा मला तर आपल्या जीवाला तासा ताण झाला बाई. लगे लयच ताण झाला ना. मा तुला काही माहीत नाही ती चिंगी मागच्या वर्षी पळून गेली एका पोरासोबत आणि त्याच्या घरी कोणीच पाहुणे येऊन नाही राहिले. त्याला पाहिलं मला असा अंदाज वाटू राहिलाय ते मायावर आळ घेऊन खोटं नाटं आपल्या घरात सून म्हणून आणते काय कोणते मलाच नवरदेव करते काय कोण बाबा. पाय सांभाळून राहतो त्याच्या जरा आता त्याला आधीच नवरदेव भेटे ना. काव काकू आणि पप्प्या काय गंभीर डिस्कशन चाललंय बाबा तुमचं दोघायचं सकाळी सकाळी. रागात दिसते दोघं पण. तो गाल कोण लाल झालाय बापा एका बाजूनं. तू घे मजा आता मै अरे माया मारलाय मला तो गाल सुजलाय आणि म्हणतो लाल झालाय गाल. पाय केवढा झालाय मा गाल. काव काकू तुम्ही पप्प्यासारख्या सज्जन माणसाला कोण मारवाले सकाळी सकाळी. त्या पप्प्याचा गाल पाहा कसा लाल टमाटा सारखा झालाय. काय झालं पप्पे काऊन मारलं तुला माय ना? तुला काय सांगू पप्प्या माय म्हणून राहिली की तू त्या चिंगीला डोळा मारला. अरे ती चिंगी डोळा मारायच्या लायकीची का? काय पप्प्या तो चिंगील डोळा मारला तर तू दुसरं कोणी भेटलं नाही का रे बाबा डोळ्या मारायला? काय राव गण्या तू पण माहीच मजाक घेऊ राहिला का? मी खरंच त्या चिंगीला डोळा मारीन का? माझ्यासारखा सज्जन माणूस गावात सापडणार नाही तुला पाहून पण. गण्या अय गण्या तू सांग बरं खरंच आम्हा पप्प्या तसा नाही मला माहित आहे. पण ती बाई मला मरणाची भांडली लगे. तुला काय सांगा बापा मरणाची भांडली म्हटलं लगे अंगच गळून गेलं रे सगळं. अहो काकू एवढे नाराज नका हो तुम्ही. ती पोरगी माहित नाही तुम्हाला कशी इथं तिच्याच गावात 17 लपडे आणि तिथं आपल्या पप्प्यावर नाव घालू राहिले. आणि तिचा मला प्लॅन पण दिसतोय आपल्या पप्प्याशी लग्न करायचंय म्हणते ती. बरं झालं गण्या तू आला रे. माझ्या जीवाला थोडीशी शांती भेटली. मपला ना या पप्प्यावर काहीच विश्वास नाही लगे. काय आजकालचे पोरं कवा बिघडून काही सांगता येतात का? आणि कोणाच्या लेकी बाईला नाव ठेवणं हे पण चांगलं नाही.
त्याच्यामुळं कसं विश्वास ठेवावा लागतो दुसऱ्यावर पण. आपल्याला मारू शकतो पण दुसऱ्याला नाही मारू शकत ना रे बाबू. काकू मी तुम्हाला एक सल्ला देतो. तुम्ही चिंगीला आणि चिंगीच्या मायाला इथं बोलून घ्या. आपल्या देखत इथं आपण त्याला विचारू कधी डोळा मारला म्हणून. तर खरं खुरं झालं की नाही पाहिजे, नाही तर आपल्या पप्प्याचं इकडं विनाकारण चरित्र हरण व्हायचं ना. आईला डोळा कसा मारत असते अजून मला माहित नाही. आणि ते चिंगीन मायाला आरोप लावले डोळा मारला म्हणून. मग दोन्ही डोळे मायाजवळ आहे ना, डोळा मारलाच कधी. गाणी तू काय कर आता, त्यात बोलून आण बरं दोघील पण चिंगीन चिंगीच्या मायला. आपल्या देखत खरं खुरं करू काय भानगड येतं. पार्वता काकू, हो पार्वता काकू, आहे की नाही कोणी घरात? काय रे गण्या, कस काय आला तू बापा आमच्या घरी? तुला बरं आमचं घर दिसलं आज. काम असन तुला, काही अर्जंट काम असन म्हणून तू आमच्या घरी आला. नाहीतर तू तुपल्या माय सारखाच आहे. तुपली माय पण कधीच आमच्या घरी येत नाही. काकू ऐकून घ्या ना, तुमच्यासाठी एक सोयरीक घेऊन आलो मी. मेल्या तुपल्या जीवाला काही हाड, तुला काही वाटतं का रे? तुपल्या माय सारखी आहे मी. मग आपल्यासाठी सोयरी कांटी म्हणते. वाटते माझ्या घरातून होतो की नाही? ओ काकी, माफ करा माफ करा. तुमच्यासाठी नाही, आपल्या तुमच्या चिंगीसाठी सोयरीक आणली म्हणलं ना. आता माय बाई आपल्या चिंगीसाठी सोयरीक. बापा गण्या लगे तुपल्या डोंदा साखर गुळ गुलाबजाम पडो. थांब सांग बरं काय करतं पोरग? बाई लगे लय नादर होईन व. लगे माझ्या चिंगीचं ह्यावर्षी लग्न झालं तर मी लगे सगळ्या तापातून मुक्त होईन. कोण आहे नवरदेव रे? काय करतो? कोणत्या गावचा आहे? गावचं नाव तर सांग. आणि आपल्यातला आहे ना, आपल्या जातीचा आहे ना? सांग बरं. चिंगीपेक्षा थोडासा मोठा असला चालतो, सारखा असला चालतो. आम्हाला काही वयाचं बंधन नाही. आणि तुला तर माहिती ना रे, आपल्या चिंगीनं पहिल्या लहान होती तेव्हा किती लपडे. तिचं ते चुकून झालं, ते लवकरच नाही वयात. आता काय मै चिंगीला ना आदर व्हायला रे लगे. काकू नवरदेव आपल्याच गावातला आहे ना, एक गल्ली सोडून तर लगे टेन्शनच नाही. चिंगिलीतून हात मारत लगेच घरी येईल माहेरी लगे. इतकं सासरच जवळ झालं ना आपल्याला. मी म्हणतो सोयरी पकडूनच घ्या तुम्ही. आलं स्थळ चांगलं तर. अरे बाबा मला करून आले. एक गल्ली सोडून लई मोठी घर आहे आणि लई मोठी लोक, लई मोठी पोर आहे. बिना लग्नाची तर पाहिजेच काम नाही. पण कोणी मला सांग, नाव तर सांग पहिलं. अहो काकू जास्त लांबचा नाही ना, मा मित्र आहे ना पप्प्या. आपल्या शांता काकू नाही का, त्याचा पप्प्या. ते मा मित्र आहे जीवलग, लय चांगला माणूस आहे बरं. तो पप्प्या, तुला माहितीये का त्या पप्प्यानं चिंगीला डोळा मारला म्हणते. मला काल चिंगी सांगत होती. मी कालच त्या बाईला मरणाची भांडून आले लगे. बाई असं माहित असतं तर या काठीचं लग्न करून मी मोकळी झाली असते. काकू मला असं डाऊट येऊ राहिला, चिंगीचं आणि पप्प्याचं काहीतरी दिसतंय म्हणलं पुढं. आता तुम्हाला येरी कुठं नवरदेव भेटला ना, कुठं लग्न जमणार आहे चिंगीचं. पप्प्या चांगला नवरदेव आहे गावात घ्या धरून. आता येरी त्यांना डोळा मारायलाच येतं. अलबत पप्प्या त्याच्या घरी मी शांताबाईची लगे माफी मागते व लगे नाही चिंगीला त्याच्या घरात देते. ती बाई इथली सज्जन आहे. मी मरणाची भांडले रे त्या बाईला, पण ती बाई ना सगळं ऐकून घेतली. ती बाई म्हणे मपल्या पोराला मी बोलते म्हणे अगोदर, पण त्या पोरीला नाव नाही ठेवत म्हणे. प्लीज तू भांडू नको म्हणे. ती बाई ना लई हे केलं रे, पण मग प्लीज चूक मी लई चित्र बोलले रे त्या बाईला लगे. मला ना लगे आता इतका पस्तावा येऊ आला रे गण्या, काय सांगा तुला. चला मित्र, पप्प्याचं चिंगीचं लग्न लावायचं आहे आपल्याला पुढच्या पार्टमध्ये. पार्ट 2 येते बरं. पार्ट 1 पूर्ण पहा, पार्ट 2 लगेच आलाच उद्या लगे.